आमच्या माहितीनुसार मृत्यू हा एक्झॅक्ट संख्या त्याची लपवली जाते पोलिसांकडून. 30 जणांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळते. आणि हा जो सर्व प्रकार होतो आहे अशा पद्धतीने अनधिकृत दारूचे गुत्ते चालत असतील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी जर खेळ करत असेल तर पोलीस काय करतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. या प्रकारात जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. घटना घडली, 15 कुटुंब जर का त्या ठिकाणी देशोडेल लागले असतील, उद्ध्वस्त झाले असतील, तर या ठिकाणी वरवरची कारवाई दाखवून होणार नाही. त्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. ही मागणी आमची काँग्रेसच्या वतीने, त्यासाठी जोरदार पाठपुरावा आणि आंदोलन देखील येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. कसं आहे की म्हटलो आपण झाली घटना, बघतो, करतो, प्रतिबंधात्मक उपाय करतो, मग एवढे दिवस ते काय झाले नाहीत? कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्यामुळं या घटना रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे? कोणते आरोपी आहेत त्यांना ताब्यात जरी घेतलं तर झालेल्या नुकसानाला पूरक वातावरण निर्माण करून दिलं म्हणून हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी ठरतात. तर कारवाई ही सर्वांवरती व्हावी. जे जे जबाबदार आहेत या 30 निरागस जीवांना जग सोडून जाण्यासाठी ज्यांनी भाग पाडले अशा सर्वांवर कारवाई व्हावी ही काँग्रेसची ठाम मागणी.